विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। परभणी येथे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेली संविधानाची प्रतिमा जी होती ती संविधानाची प्रतिमा एका माते फिरून फोडलेली आहे, तोडलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज कंधार शहरामध्ये महाराष्ट्रभर रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचा कॉल दिलेला आहे। त्या कॉलला प्रतिसाद म्हणून कंधार शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान प्रेमी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा सगळा अनुयायी वर्ग आलेला आहे। आणि आपल्यासोबत कंधार शहरामध्ये जो बंदोबस्त पोलिसांनी लावलेला आहे त्यामध्ये चंद्रकांत जाधव म्हणून कंधारचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव साहेबांना विचारूया की नांदेड SP साहेबांचे काय आदेश आहेत आणि या मोर्चाबद्दल आपल्या बंदोबस्ताची काय तयारी आहे। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे। आज जो बंद चालू आहे त्या बंद मध्ये महाराष्ट्रभर बंदची हाक दिली आहे, त्या बंदच्या हाकीच्या निमित्तानं आपल्या बंदोबस्ताचं नियोजन काय आहे? नांदेड SP आपल्याला काय आदेशित केलेलं आहे? कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था निर्माण न होता शांततेच्या मार्गानं जे निवेदन देण्याचा कार्यक्रम आहे तो घेण्यात यावा असं सूचना आहेत आणि त्या अनुषंगानं संबंधितांनी सूचना दिल्या। योग्य तो बंदोबस्त माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। पोलीस मुख्यालयावरून आपल्याला स्ट्रायकिंग प्राप्त झालेले आहेत, होमगार्ड्स आहेत आणि लोकल पोलीस स्टेशन आहे। योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे, संबंधितांकडून सहकार्य आहे। शस्त्रधारी पोलीस काय आहेत का? आपल्यासोबत जगताप मॅडम डिवाइस मॅडम आहेत। आपण मॅडमशी जाणून घेऊया। मॅडम एक मिनिट महाराष्ट्र बघतोय मॅडम महाराष्ट्र बघतोय आपण मोर्चाबद्दल काय? ठीक आहे, या ठिकाणी अश्विनी जगताप मॅडम डिवाइस मॅडम आपल्याला पुढच्या ठिकाणावर माहिती आहे। आपण या मोर्चेकरांचं म्हणणं काय आहे, मोर्चेकरांच्या मागण्या काय आहेत, मोर्चेकरांचं निवेदन काय आहे महाराष्ट्राला दाखवण्यासाठी माझ्यासोबत मयूर कांबळे, शुभम केंद्रे आणि या ठिकाणी रमेश ठाकूर मीडियाचे प्रतिनिधी आहेत। आपण जाऊया मोर्चेकरांकडे, मोर्चेकरांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया। या ठिकाणी मोर्चा उपस्थित केलेला आहे। जनसमुदाय या ठिकाणी प्रचंड संख्येने जमलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्याच्या संदर्भामध्ये आणि पोलीस परिषद परभणी पोलीस परिषदेच्या बद्दल आपलं काय मत आहे? आपण महाराष्ट्राला काय सांगाल? परभणीमध्ये जी घटना घडली आहे ती अतिशय निंदनीय अशी आहे। सोमनाथ सूर्यवंशी हा एक भीमसैनिक या ठिकाणी बळी गेलेला आहे। कोम्मींच्या नावाखाली आमच्या दलित समाजावर तिथल्या प्रशासनानं एवढा अन्याय अत्याचार केलेला आहे। आनंदराज आंबेडकरांनी या ठिकाणी बंदची हाक दिलेली आहे। आपण परभणी पोलिसांना आणि परभणी कलेक्टरला काय संदेश देणार आहे त्या माध्यमातून? परभणी पोलीस आणि परभणी कलेक्टरांना आपण या ठिकाणी पाहू शकता की पूर्ण आंबेडकरवाद्यांच्या तीव्र झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि परभणी पोलीस हाय, परभणी कलेक्टर हाय असे या ठिकाणी पूर्ण परिसर या ठिकाणी दणाणून सोडलेला आहे। मयूर कांबळे, शुभम केंद्रे आणि रमेश ठाकूर सह राजरत्न गायकवाड, कंधार, नांदेड। आनंदराज आंबेडकरांनी बंदचा कॉल दिलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल झाले परभणी पोलिसांचे, जिथं बाबासाहेबांची सही होती त्याही गाडीचे काच स्वतः पोलिसांनी फोडलेले आहे आणि पोलीस कस्टडीमध्ये न्यायालयीन कस्टडीमध्ये युवकांचा मृत्यू झालेला आहे। तसं आंबेडकरी समाज त्याला खून म्हणूनच बघताय। आपण कसं बघताय या घटनेकडे? ही घटना अन्यायकारक आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन हे इथल्या नेत्यांच्या मनावर, इथले जे काही गुणवादी लोक आहेत त्यांच्या विचारावर चालणारं एक ग्रहखात आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा हा खूनच आहे असं मी मानतो।
मध्ये सरकार येऊन 5 दिवस झालेला आहे. काल मंत्रिमंडळाचा विस्तार, कुणाच्या तुमच्या भाषेमध्ये जर खून असेल तर खुनाच्या नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या महाराष्ट्र शासनाला किंवा नवीन राज्यकर्त्याला काय संदेश देईल? नाही, यांना संविधान या ठिकाणी मान्य नाही असं म्हणावं लागेल. एकीकडे राज्यामध्ये एवढी अशांतता चालू आहे, या ठिकाणी पोलीस प्रशासन कुणाच्या इशाऱ्यावर चालते याची माहिती सर्व जनतेला आहे. आणि सोमनाथ सूर्यवंशीचा खून म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राचं बिहार झाले असं मला वाटतं. आंबेडकरी चळवळीमध्ये परभणी शहराची निंदनीय घटना झाली. मीडियामध्ये फिरते सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांनी खून केलाय. आणि या प्रकरणामध्ये आपण आनंदराज आंबेडकरशी कनेक्टेड आहात. कुठल्याच चळवळीच्या लिडरांनी किंवा संविधान प्रेमी लिडरांनी बंदच्या कॉलची हाक महाराष्ट्रात दिली नाही, ते आनंदराज आंबेडकरांनी दिलेली आहे. याबद्दल आपलं महाराष्ट्राला मत करू द्या. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीतील सर्वोच्च नेते आहेत. आणि परभणीमध्ये जे सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकावर त्याची हत्या घडून आली आणि सर्वांची भावना आहे की ती पोलीस प्रशासनाने हत्या केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये आनंदराजे आंबेडकर साहेब यांनी जो आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे, त्यांना या महाराष्ट्रातील सर्व जनतेने पाठिंबा देऊन पूर्ण महाराष्ट्र आज बंद करण्यात आलेला आहे. आज जर आपण परभणी शहरामध्ये घडलेली अतिशय घटना निंदनीय आहे आणि याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. आणि पोलीस प्रशासनाने कडून जी ही हत्या करण्यात आलेली अशी जी सर्वांची भावना आहे, त्याची सखोल अशी चौकशी झाली पाहिजे. आणि जे कोणी पोलीस अधिकारी पोलीस प्रशासन दोषी आहे त्याला कडक अशी शिक्षा झाली पाहिजे. आणि जे साहेब एक मिनिट थांबू, तुम्हाला एक मी प्रश्न करतो. महाराष्ट्रातल्या मनातला प्रश्न आहे. आपण ओबीसी चळवळीमध्ये काम करता, ओबीसी नेते म्हणून काम करता, ओबीसी नेता म्हणून या निवडणुकीमध्ये आपण जनतेच्या सामोरं गेलात. जय पराजय होत राहते, चालत राहते. परंतु सोमनाथ सूर्यवंशी हा ओबीसी वडर समाजातला कार्यकर्ता होता. BA 3rd इयरला होता. उद्या भावी वकील होता. तो एका समाजाचं प्रतिनिधित्व कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये करणार होता. जाणून बुजून आंबेडकरी चळवळीला मदत करतो आणि संविधानाच्या बाजूने उभं टाकतो म्हणून त्याचा खून झालाय का, अशी लोकांच्या मनामध्ये शंका. याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, आज जर आपण या महाराष्ट्रामध्ये जर पाहिले तर ओबीसी समाज आणि बौद्ध समाज म्हणजे आंबेडकरी चळवळीमधील सर्व समाज एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये नवीन क्रांती घडवून आलेली आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आज हा ओबीसी समाजाचा बांधव या आंबेडकरी चळवळीमध्ये भाग घेऊन खऱ्या अर्थाने लढत होता. हा LLBचा विद्यार्थी असून भविष्यामध्ये तो खूप मोठा झाला असता. तो कायद्याचं शिक्षण घेत होता आणि भविष्यामध्ये कायद्याचं ज्ञान घेऊन त्याचकडून अनेक बहुजन समाजाचा त्याचा फायदा झाला असता. परंतु या पोलीस प्रशासनामध्ये कडून त्यांच्या हत्या जी करण्यात आलेली आहे त्याचा निषेध तर आपण सर्वांनी केलेलाच आहे. पण अशी यापुढे या महाराष्ट्रामध्ये कधीही घडल्या जाऊ नये यासाठी या पोलीस प्रशासनाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी करून सखोल अशी CID मार्फत चौकशी करावी आणि दोषी जे आहे त्याला कडक अशी शिक्षा झाली पाहिजे. आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन त्याच्या घरातील एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे असे या ठिकाणी आताच आपण सर्वांनी मिळून निवेदन दिलेलं आहे. नक्कीच तहसीलदार साहेबांनीही आपल्या सर्वांच्या भावना शासनापर्यंत पोहोचण्याचं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पोलीस प्रशासन जेव्हा एवढं गैरकृत्य करते त्या व्यक्तीच्या अंगावरची ओळ बघल्याच्या नंतर, ओळ उमटलेली बघल्याच्या नंतर तुम्हाला मानव म्हणून अतिशय वेदना होता. परंतु ते पोलीस प्रशासन शेवटी कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालते अशी मीडियामध्ये चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार शैना BJPचं महायुतीचं सरकार येऊन अवघे 5 दिवस झाले. मुख्यमंत्र्याची आणि दोन उपमुख्यमंत्र्याच्या शपथविधी तर पूर्वीच झाल्या होत्या. पण ती घटना घडली आणि कुठंतरी ह्याचं कनेक्शन परभणी टू मुंबई असं कनेक्शन आहे. आणि पोलिसाला कुठं मुभा दिली काय? महाराष्ट्रात परत एक गुजरातची दंगल झाली होती, तसा काय घडवण्याचा या ठिकाणी मानस प्रशासनाचा किंवा राज्यकर्त्याचा होता काय, असं याकडे तुम्ही काय? नाही, या संदर्भामध्ये आपल्याला असं म्हणता येणार नाही. परंतु आजही या परभणीमध्ये जे दंगल उफाळून आलेले आहे निश्चितच आपल्या या महाराष्ट्राचा बिहार होतं का अशी परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. कारण आपण पाहिले कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यानही अनेक निर्दोष व्यक्तीला याचा मार बसत असून त्यांचे घर उद्ध्वस्त होण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि आपण हे जे निंदनीय प्रकार झालेला असा भविष्यामध्ये होऊ नये यासाठी शासनाने त्वरित पावले उचलून या संदर्भामध्ये सखोल चौकशी केली पाहिजे आणि नक्कीच ते करतील. कारण आज या महाराष्ट्र बंदच्या माध्यमातून एक शासनावरही आनंदराजे आंबेडकर साहेबांनी एक प्रेशर देऊन त्यांना या संदर्भामध्ये त्वरित कारवाई करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. परभणीची जी घटना घडलेली आहे ही फार दुर्दैवी आहे. ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशीचा या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी पोलिसांनी त्याचा खून केलेला आहे. एक तर खरी गोष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी झाली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये
जनतेचा एक संताप आहे की या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून हे सरकार डुप्लिकेट सरकार आलेलं आहे आणि त्या प्रकरणाहून या चर्चेहून हा विषय बाजूला हटावा म्हणून हे प्रकरण जे डॉक्टर बाबासाहेबांचं आम्हाला दिलेलं जे संविधान आहे त्याची तोडफोड करणे, त्याची विटंबना करण्याचं काम या ठिकाणी जाणून बुजून इथल्या सरकारने केलेलं आहे आणि त्या पाठीमागं सरकारच आहे आणि हे फक्त लक्ष वेधण्यासाठी विषय झालेला आणि त्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये चांगली खरतड भूमिका घेऊन सोमनाथ सूर्यवंशी सारखा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी चळवळीतला कार्यकर्ता काम करत असताना त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण करून त्यांना मारण्यात आलं आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं मृत्यू झालेला असं जाहीर न करता नंतर हॉस्पिटलमध्ये आणून त्या ठिकाणी त्यांचं मृत्यूची जाहीर या ठिकाणी दिलेलं आहे आणि खरंच असली घटना पुन्हा या ठिकाणी होऊ नये. तिथले कलेक्टर आणि तिथले एसपीना पहिल्यांदा या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे आणि हा तर आंबेडकरी चळवळीने केलेला निषेध आहे, मोर्चा आहे. यानंतर जर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय नाही भेटला तर या ठिकाणी आम्ही गृहमंत्र्यांना जे कोणी होतील त्या गृहमंत्र्यांना भेटणार आहोत आणि पुन्हा कलेक्टर ऑफिसवर प्रचंड असा आंबेडकरी जनतेचा मोर्चा या ठिकाणी काढून जोपर्यंत कलेक्टर आणि एसपी या ठिकाणी निलंबित होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार. मला काही प्रश्न नाही. काल जो परभणी येथे घटना घडलेली आहे, LL.B.ला शिकत असणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांकडून जो मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे, ही गोष्ट एक अत्यंत निर्दयीपणाची आहे आणि याच्यानंतर अशा घटना घडू नये त्यासाठी आज पूर्ण कंधार बंदचं आवाहन केलेलं होतं आनंदराज साहेबांनी आणि आज पूर्ण कंधार बंद झालेला आहे. तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे. तहसीलदार साहेब ही बातमी पुढे पाठवणार आहे आणि कंधार शहरामध्ये संपूर्ण व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठान बंद ठेवून मोर्चाला खूप मोठा